प्रा. चि. ढेरे यांच्या ललितबंध या लेखसंग्रहातून वचनसुधामय रूप लांछन नावाचा लेख. बार्बरा यंगने खलील जिब्रानविषयी म्हटले होते, ही वॉज एलियन टू धिस वर्ल्ड. तो या जगात परका होता, पाहुणा होता. स्वामी स्वरूपानंदांचे स्मरण झाले की मला असेच वाटत राहते. खरे तर दैवी देणे लाभलेली सारीच माणसे या जगात पाहुणीच असतात. ती तुमच्याशी समरस होतात, तुम्हाला एका आगळ्या जिव्हाळ्याने जवळ करतात, तुमच्या सुखांनी सुखावतात, दुःखांनी हेलावतात, माया भरल्या पदराने तुमचे अश्रू पुसतात, सर्व जीवाभावाची नाती एकवटून तुम्हाला सोबत देतात. अन तरीही अशी माणसे पाहुणीच असतात. ती मुळातच मुक्त असतात. केवळ तुमच्यासाठी काही काळ त्यांनी मायेची बंधने जाणीवपूर्वक स्वीकारलेली असतात. परंतु असा एक क्षण येतो, त्या क्षणी दिक्कालाची सीमा सांभाळणारे शरीर ते स्वेच्छेने उतरवून ठेवतात न निजधामाचा मार्ग चोखाळतात. मग ते तुमच्या मुखावर ओथंबलेल्या कातरतेमुळे घोटाळत नाहीत, तुमच्या डोळ्यांतल्या आसवांमुळे उघडत नाहीत, तुमची कीव करीत आनंदोल्हासाने पुढे चालू लागतात. वेदनांचा वसा तुमच्या पदरी टाकून विजेरी वेदनांचा वसा, अंधाराला विजेची जखम व्हावी तसा वेदनांचा वसा. ज्ञानदेवही असेच निवृत्तीनाथांना नामदेवांना अश्रू ढाळायला लावून गेले. ज्ञानदेवही असेच निवृत्तीनाथांना नामदेवांना अश्रू ढाळायला लावून गेले. आनंदोत्सव साजरा करीत करीत समाधी गुंफेत शिरले. तुकोबाही पैल आले हरी असा घोष घोमवीत टाळ मृदंगांच्या गगनगामी गजरात दृष्टिआड झाले. ज्ञानदेव ढासळत्या भिंतीसाठी थांबले नाहीत, उन्मळत्या पिंपळासाठी रेंगाळले नाहीत, तुकोबा सोयऱ्या वृक्षवेलींसाठी लोभावले नाहीत, थरथरत्या इंद्रायणीसाठी माघारले नाहीत. होते तोवर जीव लावीत राहिले, गेले तेव्हा जीवभाव सहजी ओलांडून गेले. स्वामी स्वरूपानंद याच कुळीतले कुळवंत. ज्ञानदेवांच्या दिव्य परंपरेचा वारसा सांभाळणारे. स्वरूपानंदाचे ते स्वामी, आनंद साम्राज्याचे चक्रवर्ती. जीवनात मिळवायचे ते सर्व मिळवले होते, सोडायचे ते सोडले होते. कृतार्थतेचा महोत्सव सतत 40 वर्षेपर्यंत अनुभवला होता. या लोकीच्या सख्या सोयऱ्यांबरोबर 4 दिवस खेळीमेळी करायची ती प्रसन्नपणाने केली होती. जे सोपवले गेले होते ते पार पाडले होते. जो सांगावा होता तो आतल्या उर्मीने सांगितला होता. वाट्याड्या आले ते सारे तटस्थतेने भोगून संपवले होते. सारे यौवन मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी होमून टाकले होते. अन जगन्मातेची हाक अंतरात उठताच सारा बाह्य क्रियाकलाप थांबवून तिच्या चरणांपुढे जीवनाचा नंददीप संतपणाने तेवत ठेवला होता. सतत 40 वर्ष. 15 डिसेंबर 1903 या दिवशी रामचंद्र विष्णू गोडबोले या लौकिक नामरूपाने या जगात अवतरलेले हे जीवन 1934च्या जुलैपर्यंत मातृभूमीच्या बाह्य बंधविमोचनात मग्न होते अन त्यानंतर अखेरपर्यंत आंतरिक मुक्तीच्या परमानंदात विहरत होते. 1934च्या जुलैपासून गेली 40 वर्ष स्वामींचे जीवन हे स्फटिकगृहींच्या दीपाप्रमाणे अविचलपणे तेवत होते. आपल्या शीतल प्रकाशाने अनेकांची अंधारलेली जीवने उजळीत होते, अनेकांच्या बधिरलेल्या मनात चैतन्याची उब निर्माण करीत होते. नुकतीच ती ज्योत विश्वचैतन्याच्या महाज्योतीत विराम पावली. भगवान श्रीकृष्णाची अन ज्ञानियांच्या राजाची जयंती साजरी करून भारताचा स्वातंत्र्य दिन, महर्षी अरविंदांचा जन्मदिन आणि आपल्या
जीवींचा जिव्हाळा असलेल्या भगवान रामकृष्णांचा महासमाधी दिन असा अमृतसिद्धी योग साधून स्वामींनी सर्वांचा निरोप घेतला. ज्यांच्या सर्व संकल्प विकल्पाचा निरस झाला होता ते स्वामी स्वरूपानंद अगदी संकल्पपूर्वक निजधामी गेले. प्रसन्नपणे, कृतार्थपणे सर्वांचा समाधानाने निरोप घेऊन. दिक्कालाचे तुटोन बंधन जिथे लोपले ते मितूपण होऊनी स्वये चितघन आपण स्वभावे साक्षीत्वही संपले. स्वामी निजधामी चालले. या निजधामाच्या वाटेवर त्यांच्या संगती आदिगुरु शिवशंकर आहेत, नाथ मच्छिंदर आहेत, गोरख गहिनीसारखे योगानुभूतीचे भास्कर आहेत, निवृत्ती ज्ञानेश्वर आहेत अन पांडुरंगालाही अनुगामी बनवणारे मुक्ताई सोपनासारखे अनेक सखे सहोदर आहेत. सिद्धांच्या अन संतांच्या पदस्पर्शाने या वाटेवरल्या शिळांतून चितकळा फुलताहेत अन रजकणांवर रत्नांची कमा चढते आहे. या वाटेवरून चाललेल्या स्वामींचे अविट माधुर्यात भिजलेले शब्द कानात घुमताहेत. ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाती यावे, जीवे भावे मात तयाच्या प्रकाशात चालावे, प्रकाशात चालता चालता चालणेच विसरावे, भावातीत स्वभाव सहज ध्येयी तन्मय व्हावे. ध्येय, ध्याता आणि ध्यान या त्रिपुटीचा निरास साधणारी स्वामींची ती वाणी माझ्या कानामनाची धणी पुरवते आहे. त्या वाणीचे कितीतरी उन्मेष माझ्या आतल्या दृष्टीपुढे विलसताहेत. त्या उन्मेषांच्या परिमळाने माझ्या मनाचा गाभारा दरवळतो आहे. सर्वा ठायी सर्वा घटी हरी नांदते पाठी पोटी असा विराटाचा साक्षात्कार अनुभवणारी विश्वंभर जनी जनार्दन या वृत्तीने लोकसेवाव्रत पुरस्कारिणारी हरिध्यान हाची वर्णाश्रमधर्म या भावनेने सर्व भेदभ्रम समभावाने दूर सारणारी आणि तुझ कशाचे गा भय अंती सत्याचा विजय असे अभयाचे महावरदान देणारी ती वाणीच आता आपल्या सोबतीला मागे राहिली आहे. त्या वाङ्मयी त्रिमूर्तीच्या रूपाने स्वामींची निकटता सदैव अनुभवता येणार आहे. स्वामी लौकिकात असूनही लौकिका वेगळे होते. ते फुलांसारखे फुलले, पण त्या फुलण्यात पूजेचे पावित्र्य होते. ते तृणांकुरासारखे हिरवळले, पण त्या हिरवळण्यात सुहासिनीच्या सौभाग्याचे सौंदर्य होते. ते मेघांसारखे बरसले, पण त्या बरसण्यात अभिषेकाचे मांगल्य होते. तिरींचे पादपोषित अन जनांचे पापताप शोषित वाहणाऱ्या गंगेसारखा त्यांचा जीवन प्रवाह होता. आता तो विराट स्वरूपाच्या महासागराशी संगम पावला आहे. मला स्वामींचे दोनदाच दर्शन घडले. पहिले 1971च्या नवरात्रांतील अष्टमीच्या दिवशी सकाळी अन दुसरे 73च्या प्रारंभी त्यांच्या जन्मोत्सवाच्या प्रसंगी. प्रथम दर्शनाच्या वेळी ध्यानासनात पाहिलेले त्यांचे ते हंसधवल रूप अन त्या रूपातून ओसंडणारे परमहंसाचे अंतरंग अजूनही दृष्टीपुढून हलत नाही. कनक चंपकासम तनू विलसे कमलनयन मूर्ती, स्वामीची कमलनयन मूर्ती, वचन सुधामय रूप अलांछन चंद्राची दीप्ती असे ते दर्शन वेध लावून गेले. त्यावेळी त्यांच्या सन्मुख बसून ऐकलेले अनाहताचे संगीत अजूनही माझ्या स्मृतीत तरंगत आहे. त्यावेळी त्यांनी माझ्या अस्वस्थ प्रकृतीची आस्थेने चौकशी केली होती. त्यावेळचे अस्फुट पण आश्वासक बोलणे मला स्पष्ट आठवत आहे. लहान मुले खेळत असली म्हणजे खेळताना त्यांना कितीही लागले खरचटले तरी त्याची त्यांना खेळ संपेपर्यंत जाणीवही होत नाही. आपण असेच केले पाहिजे. जो खेळ कधीही संपणार नाही अन ज्याच्यातली आपली गोडी कधी उणावणार नाही असा खेळ निवडला पाहिजे.
म्हणजे या देहाला काय झाले आहे याचा विचार सुद्धा मनात येणार नाही. मी तुम्हाला धन देतो, पुत्र देतो, आरोग्य देतो असे सांगणारे किमयागार आपल्याला पावलोपावली भेटतात. पण स्वामी देहभोगांना विसरण्यासाठी चिरंतनाचा डाव मांडायला सांगत होते. असे सांगणारा महात्मा मी प्रथमच पाहत होतो. या भेटीची सुखमय हुरहुर मनात ताजी असतानाच दुसरे दर्शन घडले. ओझरतेच, पण तरीही पाझरायला लावणारे. त्यानंतर पुन्हा दर्शन घडू शकले नाही. पुणे ते पावस हे अंतर वारंवार तोडता आले नाही. पण आता या अंतराचा अंतराय सरला आहे. स्वामींचा अंतरात्मा अनंतात लय पावला आहे. आता केव्हाही अन कुठेही त्यांचे दर्शन घडू शकेल. आपण आपले हृदय विवेकाने झाडावे, प्रेमाने त्यावर सडा शिंपावा, सद्भावाच्या रांगोळीने 2 पद्मदळे रेखावी अन आर्ततेने हाक द्यावी. या माझ्या हृदयावर देवा पवित्र आपुले पाऊल ठेवा. माझा विश्वास आहे की त्या पद्मदळांना स्वामींच्या पदस्पर्शाचे भाग्य लाभल्याशिवाय राहणार नाही. लेख समाप्त.